मुख्यमंत्र्यांना देशाचा इतिहास नीटचा माहीत नाही, कारण जी मुस्लिम लीग, जिन्नांची मुस्लिम लीग होती, ही जनसंघाचा मित्रपक्ष होता आणि ज्या काही व्यक्तींचं भाजप जे महिमामंडन करतं त्यामध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावाने महाराष्ट्रात काही योजना या देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना सुरू केल्या. हे श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे बंगालचे उपमुख्यमंत्री होते आणि आता फडणवीसांची जशी युती ही शिंदे आणि अजित पवारांची आहे तशी त्यावेळेस जनसंघाची आणि मुस्लिम लीगची युती होती आणि मुस्लिम लीग, जिन्नांच्या मुस्लिम लीगमध्ये श्यामाप्रसाद मुखर्जी जे आहेत हे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे भाजप तेव्हाची जनसंघ म्हणजे आताचा भाजप हा मुस्लिम लीगची नाण्याची दुसरी बाजू आहे. ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती सोडून ज्या एका पाकिस्तानचे दोन पाकिस्तान केले आणि जो नेहरूंमुळे, पटेलांमुळे जो काश्मीर आपण वाचू शकलो, काश्मीरी लोकांना सोबत घेऊन वाचू शकलो आणि जो काश्मीर भारताचा अविभाज्य घटक आहे, हे जे काँग्रेसची भूमिका होती, पुढे जाऊन शिमला करार करत असताना काश्मीर हा आमचा अविभाज्य घटक आहे आणि काश्मीरवर आम्ही चर्चा करणार नाही असा शिमला करार होता आणि त्या शिमला करारामध्ये असंही होतं की तिसऱ्या कोणत्याही व्यक्तीला आम्ही या करारामध्ये आम्ही या प्रश्नाच्या अनुषंगाने चर्चा करू देणार नाही. मात्र आता हा काँग्रेसचा काश्मीरच्या अनुषंगाने असणारा संघर्ष आणि शिमला करार याचा विसर मोदींना पडला आहे आणि आता जी शीतयुद्ध थांबल्याची जी सीज फायरची जी घोषणा आहे, युद्ध थांबण्याची घोषणा, ही आता अमेरिकेतून झाली. याचा अर्थ काय, तर शिमला करार हा मान्य नाही का? त्यामुळे काश्मीरमध्ये हा आपल्या हातातून सोडण्याच्या अनुषंगानं या ज्या हालचाली केल्या जात आहेत का असा एक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झाला आहे आणि ह्या सर्व पार्श्वभूमीवर जर फडणवीस असं म्हणत असतील तर त्यांचं डोकं ठिकाण्यावर आहेत का हाच प्रश्न विचारल्याशिवाय गत्यंतर नाही.